तर बदलापूरमधील शाळेत चिमुरडींवर झालेल्या या अत्याचारानंतर पालक आणि शहरवासीय पेटून उठले। दुसरीकडे राजकारणाने सुद्धा भडका घेतला। संबंधित शाळा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर जनतेला धीर देण्याच्या वेळी राजकारण करणं चुकीचं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खडेबोल सुनावले। बदलापूर रेल्वे स्टेशन आणि शहरात जन आंदोलनाचा उद्रेक झाला। चिमुरडीवर झालेल्या अत्याचारामुळे शहरातल्या प्रत्येक नागरिकानं रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी हीच प्रत्येक आंदोलकाची मागणी होती। एकीकडे जन आंदोलनाचा उद्रेक झाला, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून राजकारणही पेटलं। गुन्हेगार आणि घाणेरडी विचारधारा असणाऱ्यांना नागरिकांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं। तसंच संबंधित शाळा भाजपशी संबंधित असणाऱ्यांची आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। ती कारवाई म्हणजे नुसतं अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केस चालले, निकाल लागला, वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही, या सगळ्या गोंधळावरती आता एक जरब बसली पाहिजे, तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकतो। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर सडकून टीका केली। पालकांना तक्रार नोंदवून घेण्यासाठी तब्बल 12 तास बसवून ठेवलं होतं, ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मी आत्ताच पोलीस आपल्या कमिशनरशी बोललो, त्यांना सांगितलं जी महिला याला जबाबदार आहे आणि 11 तास बसवून ठेवून तक्रार न घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला। बदलापूरच्या शाळेत लहान मुलींच्या बाबतीत भयानक प्रकार घडलाय, तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे। गुन्हा दाखल करायला पोलिसांनी 12 तास का लावले? पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकारात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या, असं ट्विटच राज ठाकरे यांनी केलंय। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं, पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे? मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे। नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाहीये। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे। पालक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तातडीनं कारवाई झाली, परंतु कोणी जाणीवपूर्वक दिरंगाई केली का याची चौकशी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसंच विरोधकांच्या संवेदना बोथट झाल्याचा आरोप सुद्धा फडणवीस यांनी केलाय। याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल। आता हा चौकशीचा भाग आहे निश्चित। त्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण SIT नेमलेली आहे, त्याच्यावर चौकशी केली जाईल। जे जे दोषी असतील त्यांना एकालाही या ठिकाणी सोडलं जाणार नाही, सर्वांवर कडक कारवाई होईल। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात वेळीच तक्रार दाखल करून कारवाई केली असती तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाच नसता। त्यातच राजकीय पक्षांनी सुद्धा या संवेदनशील प्रकरणात नागरिकांच्या सोबत राहून राजकीय वक्तव्य टाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।